लाडकी बहिणींना लाडक्या बहिणी बघा, सप्टेंबर महिना संपलेला आहे आणि आणखी देखील 15वा हप्ता आलेला नाहीये आणि 15व्या हप्त्याबाबत जीआर देखील आलेला नाहीये. ई केवायसी करण्याबाबत अपडेट करण्याबाबत पण जीआर आलेला नाहीये. तर सरकारने नेमका हा जीआर कधी काढणार आहे, सरकार नेमकं वितरण नेमकं कधी करणार आहे, हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे? कारण की बऱ्याच लाडक्या या ठिकाणी वाट बघत बसल्यात की सर आम्हाला 12वा हप्ता भेटला नाही, 13वा भेटला नाही, 14वा भेटला नाही, मग सर आम्हाला हा 15वा हप्ता भेटणार आहे का नाही? सर आमच्या वडिलांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे, सर आमच्या पतीचं निधन झालेलं आहे, तर याच्याबद्दल अपडेट काय आलंय का, जीआर त्याचं काय आलाय का? तर या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर ज्या लाडके त्यांनी ई केवायसी केली नाहीये त्यांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही ई केवायसी आणखी केली आहे का नाही पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण की एक महत्वाचा गोष्ट समोर आलेली आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लाडके जणो व्हिडिओ काळजीपूर्वक वाचाय. 15वा हप्ता कधी भेटणार आहे आणि ई केवायसीचं काय अपडेट आहे या दोन्ही गोष्टी या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. लाडके जणो सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत म्हणजे 15वा हप्ता, सप्टेंबर महिन्याचा हप्ता. आज या ठिकाणी महिना संपलेला आहे, सप्टेंबर महिना संपलेला आहे आणि सप्टेंबर महिन्याचाच हप्ता अजून आलेला नाहीये. म्हणजे सरकार प्रत्येक वेळेस काय करत आहे, पुढे 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 हे हप्ते ढकलत आहे आणि अजून पण जीआर आलेला नाहीये. मागे जर आपण बघितलं तर शेवटच्या दिवसामध्ये जीआर येत असतो किंवा त्याचा उल्लेख केला जात असतो की बाबा या ठिकाणी हप्ता वाटप होईल, असं होईल तसं होईल, पण यावेळेस असं काहीच झालेलं नाहीये. जीआर देखील आलेलं नाहीये किंवा कोणत्या मंत्र्यांनी वगैरे काहीच बोललेलं नाहीये. त्याच्यामुळे आज शेवटच्या दिवशी देखील जीआर आलेला नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी क्लिअर करून टाकत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ई केवायसी अपडेट बाबतचा जीआर आलेला नाहीये. बघा बऱ्याच लाडक्या वाट बघत बसलेल्या आहेत कारण की आज जवळ 10-12 दिवस झालेले ई केवायसी करून सुरुवात झालेली आहे. पण ज्या लाडक्या त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे, ज्या लाडक्या त्यांचे पती निधन पावलेले आहेत, त्यांनी नेमकं आधार कार्ड कुणाचं टाकायचंय आणि दोन्ही जर निधन पावले असेल त्यांनी नेमकं आधार कार्ड कुणा टाकायचंय तर याच्याबद्दल अजून स्पष्टता आलेली नाहीये. त्याच्यामुळे अजून पण लाडक्या ताईंनो तुम्ही थोडं थांबायचं आहे कारण की त्याच्याबद्दल सरकारने स्पष्टता दिलेली नाहीये, सरकारने जीआर काढलेला नाहीये. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो ज्या लाडक्या ताई अशा कुणी असतील ज्यांचे पती आणि वडील हे दोन्ही पण निधन पावलेले आहेत, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाहीये, ओटीपीची काही सुविधा नाहीये, तर त्या लाडक्या ताईंनी थोडं थांबायचंय कारण की लाडक्या ताईंनो त्यांच्याबद्दल अजून जीआर आलेला नाहीये. त्याच्याबद्दल कधी जीआर येऊ शकतो ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर 15वा हप्ता वितरण केव्हा होणार आहे? मग ह्या लाडक्या ताई म्हणत आहेत की सर आम्ही केवायसी केली मग आम्हाला वितरण होणार आहे का नाही? लक्षात घ्या लाडके, मी तुम्हाला परत सांगतोय तुमचं वितरण हे आताच होणार नाही. ज्या लाडक्या त्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाहीये त्यांनी जरी केवायसी केली तरी पण तुम्हाला लगेच हप्ता भेटणार नाही, हे तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. त्याच्यामुळे काळजी करू नका कारण की 2 महिन्याचा वेळ असणार आहे. 2 महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना केवायसी करायचे आणि केवायसी केल्यानंतर तुमच्या याद्या वगैरे सगळ्या होणार आहेत, अपडेट होणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला हप्ते वाटप सुरू होणार आहेत. पण ज्या लाडक्या ताईला अगोदर हप्ते भेटले अशा कोणी लाडक्या ताई आहेत का ज्याला 14वा हप्ता भेटलाय, त्या लाडक्या ताईंना हप्ते भेटणार आहेत. त्यांनी ई केवायसी आता जरी नाही केली तरी त्यांना हप्ता भेटून जाईल, लगेच लक्षात घ्या. पण ज्या लाडक्या ताईंना मागचे पण हप्ते भेटले नाहीत त्यांनी ई केवायसी केली याचा अर्थ असं होत नाही की त्याला लगेच हप्ता भेटणार आहे. लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ई केवायसी कधीपर्यंत करायची आहे? अजून तुमच्याकडे 1.5 ते 2 महिने अजून बाकी आहेत. 18 नोव्हेंबर पर्यंत आपल्याकडे तारीख आहे. 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपल्याला ई केवायसी करायची आहे आणि ती केवायसी झाल्यानंतर नोव्हेंबर झाल्यानंतर म्हणजे तुमचा एक डिसेंबरचा जो हप्ता असेल, डिसेंबरचा हप्ता, तेव्हापासून मग तुम्हाला सगळ्याला हप्ते वाटपाला सुरुवात होणार आहे. सगळ्याला मग त्यावेळी ज्या लाडके पात्र असणार आहेत त्या सगळ्याला पैसे भेटणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, खूप महत्वाचा हा व्हिडिओ असणार. सगळ्या प्रश्नांचे तुमच्या उत्तर या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. आता बघा केवायसी करताना अडचणी ज्या येत आहेत, बघा बऱ्याच लाडक्या ताईंना केवायसी करताना प्रॉब्लेम येत आहे. बऱ्याच ताई असं म्हणतात की सर आम्ही एक ओटीपी टाकला आम्हाला सक्सेस आलंय. असं कोणत्या लाडक्या ताईला झालंय का? कारण की बऱ्याच लाडक्या ताईंचे असे पण मेसेज येत आहेत, सर आम्ही पहिलाच आधार कार्ड टाकला, ओटीपी टाकला आणि सबमिट बटन दाबलं की डायरेक्ट आम्हाला सक्सेस आलं, सक्सेस येऊन गेलं, दुसरा ओटीपीच विचारला नाही, डायरेक्ट सक्सेस येऊन गेलं आणि आमचं या ठिकाणी ई केवायसी तुमची पूर्ण झाली असं म्हणून सांगितलंय. असं कोणत्या लाडक्या ताई बरोबर झालं आहे का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. पहिल्याच ओटीपी मध्ये त्यांना ऑप्शन वगैरे न सिलेक्ट करता डायरेक्ट त्यांची सक्सेसफुल वगैरे करून टाकलेली आहे, अशा स्वरूपाचं कुणाचं झालं आहे का?
अशा जर लाडक्या ताई कुणी असतील कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय, कारण की ही केस वेगळी आहे. कारण पहिला आधार कार्ड टाकावं लागतं महिलेचं, त्याच्यानंतर ओटीपी येतो, ओटीपी टाकल्यानंतर पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड टाकावं लागतं, त्याच्यानंतर ओटीपी येतो आणि ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला ते सगळे ऑप्शन चेक करावं लागतात. त्या ठिकाणी होय होय करावं लागतं, तुम्हाला सगळ्याला माहिती जात निवडावं लागते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करावं लागतं. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला सक्सेस यायला पाहिजे. पण बऱ्याच लाडक्या ताईला असं व्हायला की पहिल्या स्टेपमध्ये सक्सेस येऊन जाईल. तर लाडक्या ताईला तुम्ही काय ज्या लिंकवर क्लिक केली ती लिंक तर बरोबर आहे का ते चेक करा. कारण की असं होत असेल की लाडकी बहीण योजना तुमच्या नाव फक्त त्या लिंक मध्ये दिसतंय कुठतरी, तुम्ही काहीतरी केवायसी टाकली, आधार कार्ड टाकले, माहिती टाकली आणि तुमच्या तिकडं तुमचे सगळे डिटेल्स वेगळीकडेच गेले आहेत. असं पण होऊ शकतो, फ्रॉड पण होऊ शकतो. त्याच्यामुळे व्यवस्थित लिंक वगैरे चेक करत जा आणि त्याच्यानंतरच तुम्ही ही केवायसी करा. आणि ज्यांना ओटीपी येत नाही लाडक्या ताईंनो, त्यांनी संध्याकाळी चेक करायचा आहे. आणि संध्याकाळी पण बऱ्याच ताईला प्रॉब्लेम येत आहे की सर्व्हरवर ट्रॅफिक जास्त आहे आणि यू कॅन डू इट लेटर असं मेसेज येत आहे किंवा थोड्या वेळाने तुम्ही प्रयत्न करा असा मेसेज येत आहे. तर अशा लाडक्या ताईंसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे अजून बरेच दिवस बाकी आहेत. बघा अजून 15-20 दिवसानंतर सगळ्या लाडक्या ताईंची केवायसी होईल आणि त्याच्यानंतर सर्व्हरवर जास्त लोड पण येणार नाही, काही नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका. असं समजू नका की आताच केवायसी केली म्हणजे लगेच हप्ता येणार, असं नाही. 2 महिन्याचा वेळ आहे. 2 महिन्याचा तुमच्याकडे वेळ असल्यामुळे सगळ्यांच्या झाल्यानंतरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार. त्याच्यामुळे काळजी करू नका. ई केवायसीला घाई करून किंवा काहीतरी चुकीचं करून काही करू नका. 2 महिने आपल्याकडे वेळ आहे, त्याच्यामुळे काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी आहेत. ओटीपी साध्या मोबाईलवर वगैरे सगळीकडे येतो, काळजी करू नका. फक्त जास्तीत जास्त लगेच एकाच दिवसामध्ये जास्तीत जास्त ट्राय करू नका, कारण ओटीपी येण्याचे पण काय असतात लक्षात घ्या, त्याच्यामध्ये हे असतात आधार कार्डवरून ओटीपी येण्याचे पण तुम्हाला मोजकेच हे असतात, नसता असं एक एक्झाम्पल घ्या, दिवसामधून 4-5 ओटीपी एवढे ठराविकच ओटीपी येत असतात. जर तुम्ही जास्तीत जास्त ट्राय करत राहिलात, ओटीपी आला आणि तुमचं सर्व्हर बंद पडलं, असं जर होत गेलं तर तुम्हाला ओटीपी येण्याचे पण बंद होतील. त्याच्यामुळे जास्त काही ट्राय करू नका. दिवसातून रात्रीच्या वेळेस एखाद्या वेळेस ट्राय करा, जर नाही झालं तर दुसऱ्या दिवशी ट्राय करा. असंच करत राहा, कारण आपल्याकडे 2 महिने आहेत, वेळ आपल्याकडे भरपूर आहे. त्याच्यानंतर वडील निधन पावलेले आहेत, पती निधन पावलेले आहेत, अशा लाडक्या ताईंनी अजून पण थांबायचं आहे. परत सांगतो, हात जोडून विनंती आहे लाडक्या ताईंनो, सरकारला आपली विनंती आहे की लवकरात लवकर या ऑप्शनवर तुम्ही काम करा. ह्या लाडक्या ताई खूप दिवसापासून वाट बघत बसल्यात, ज्यांचे वडील नाहीये, ज्यांचे पती नाहीये, ते निधन पावलेले, त्यांच्याकडे आधार कार्ड नाहीये, अशा लाडक्या ताईंनी अजून पण थांबायचं आहे. यांच्यासाठी अजून ऑप्शन आलेलं नाही. चुकीचे आधार कार्ड टाकून केवायसी करू नका, केवायसी करू नका. ज्या लाडक्या ताईंना वडील नाहीयेत, पती नाहीयेत, ज्या पतीपासून दूर राहतात, अशा ज्या लाडक्या ताई आहेत त्यांनी कृपया करून आत्ताच ई केवायसी करू नका, कारण की तुम्हाला अजून सरकारकडून ऑप्शन आलेलं नाहीये. तर पुढचा आहे बघा, आधार कार्ड यादीमध्ये उपलब्ध नाही असं जर येत असेल तुम्हाला, तर मी मागेच सांगितलं तुमची एक ते एक ई केवायसी म्हणजे तुमची लाडकी बहीण योजना बंद पडली आहे. आणि जर तसं होत असेल तर तुम्ही अपात्र ठरलेला आहात. अपात्र ज्या लाडक्या ताई आहेत त्यांची डायरेक्ट त्यांनी काय केलेलं आहे, यादीमधून नाव कट केलेलं आहे, तुमचं आधार कार्ड काढून टाकलेलं आहे. जर तुम्हाला तरी पण वाटत असेल की तुम्ही सगळ्या योजनेमध्ये व्यवस्थित बसत असताल, तर लवकरात लवकर महिला व बाल विकास विभाग या कार्यालयामध्ये तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आणि पती सोबत राहत नाहीत किंवा त्यांचे पती वारले आहेत, त्यांनी पण थोडं थांबायचं आहे लाडक्या ताईंनो, कारण की खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ई केवायसीला आपल्याकडे वेळ आहे, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका. हात जोडून परत विनंती आहे. बऱ्याच लाडक्या ताई म्हणतात की सर मी पोस्टामध्ये जाऊन ई केवायसी करू का, सर मी बँकेमध्ये जाऊन ई केवायसी करू का. ही ई केवायसी वेगळी आहे लाडक्या ताईंनो. ही लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरली ई केवायसी आहे. आणि जी बँकेतली पोस्टातली ई केवायसी असते तिला म्हणतात डीबीटी करणं, त्याला डीबीटी किंवा बँक लिंक करणं ह्याला म्हणतात, किंवा ते बँकेची ई केवायसी वेगळी असते. त्याच्यामुळे ही ई केवायसी वेगळी आहे. त्याच्यामुळे ही ई केवायसी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन करायची आहे. ह्या पण बऱ्याच प्रश्नाचे असे उत्तर मला प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे त्याचं पण उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. आता बऱ्याच लाडक्याचा प्रश्न आहे की सर मग आम्हाला हा 15वा हप्ता कधी भेटणार, तर तुम्हाला मी तेच सांगतो लाडक्या ताईंनो, GR येणं खूप गरजेचं आहे. ह्या 4-5 दिवसात GR जर आला तर 8 ते 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला वितरण या रेंजमध्ये तुम्हाला वितरण होणार आहे. तुम्हाला हे मी डायरेक्ट सांगत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.